इकडनं पण तुम्ही एक्सप्लेन करू शकता थोडा, मग खालून बघूया. म्हणजे हां प्रोसेस खालूनच चालू होते. अच्छा चालेल, काही नाही हरकत. म्हणजे एवढा जो टँक असं जो हे सेपरेशन टँक्स केले गेले, व्हॉट इज द रिझन? आपल्याला ह्या प्लॅनच्या जस्ट त्या साईडला हां जे रॉ वॉटर म्हटलं मी उल्हासनदीपासून अच्छा, रॉ वॉटर तिकडनं येतं. तिकडनं येतं. हां. आपण सेंटरला उभे आहोत. अच्छा दोन्ही साईडला सिमेंटेड पाणी डिस्ट्रीब्यूट केलं हां. आहे. आणि जे CLF म्हटलं ते हां. बाहेरच्या गोल टाक्या दिसतात हां त्या CLF आहे. हां. CLF मध्ये पाणी येतं, तिथे सेटलिंगची प्रोसेस म्हणजे तिकडनं तिकडे जातो आधी. हां. हां, मग तिकडनं इथे तिथून सेटल झालं की हां. पाणी इथे येतं. इथे येतं. हां त्याला आपण सेटल वॉटर इथे घेतो. हे हां. रॅपिड सँड फिल्टर्स आहेत. अच्छा. या फिल्टरमध्ये ते फिल्ट्रेशन झाल्यानंतर त्याचे जे सस्पेंडेड सॉलिड्स आहेत, जो गढूळपणा आहे तो सर्व हां. रिमूव्ह केला जातो. हां. आणि त्यानंतर हे पाणी प्रत्येक फिल्टर बेडचं पाणी हे कॉमन चॅनलमध्ये कलेक्ट केलं हां. जातं. हे आउटलेट चेंबर्स आहेत त्याचे. हां अच्छा. आणि इथे कलेक्ट करून आता इथपर्यंत फक्त आपण पाणी क्लिअर करण्याचं काम केलं. हां जे बॅक्टेरिया किल करण्यासाठी सर्व पाणी एकत्रित करून आपण प्युअर वॉटर संपलं नाही आणि तिथे रिक्वायर्ड क्लोरिनेशन करतो. कुठे करतो क्लोरिनेशन? बाहेर आहे का? प्युअर वॉटर संपलं अच्छा. तिथे क्लोरिनेशन होतं आणि मग ते पाणी पंपिंग करून वरती हिल स्टोरेज रिझर्वायरला दिलं जातं. ते वरती आपले टाक्या आहेत. त्या टाक्यांमधनं बाय पाईपलाईन बाय ग्रॅव्हिटी ते पाणी पुढे कन्झ्युम होतं. खाली जाऊन बघूया. तुम्हाला फोटो घ्यायचा होता ग्रेडचा. ओके. हा काय, हा जो पॅरामीटर्स हे केलं जातं. येस. हे आपण आवरली चेक करतो. इथे कोण आहे? लॅबॉरेटरी टेक्निशियन कोण आहे? आमचे फिल्टर इन्स्पेक्टर. अच्छा ओके. हे काय कसलं पाणी असं जातं आहे? टॅप वॉटर आहे. हां कंटिन्यूस टेस्टिंग लागतं. कशासाठी? कंटिन्यू टेस्टिंग लागतं. जे आपला फ्लो जो बाहेर जातोय पाईपलाईन तोच पाणी इकडे येतो. हां, तर दोन्ही लाईन सेमच पाणी आहे? सेमच. ते कंटिन्यू त्यासाठी ठेवलं की बाबा स्टॅग्नंट व्हायला नको आणि टेस्टिंगसाठी कंटिन्यू जो फ्लो चालला तोच व्हावा. हा काय किट आहे? टर्बिडिटी. आणि कसलं टेस्टिंग होतं? हां क्लोरीन घेतो. अच्छा. क्लोरिन कुठला मेथड? काय मेथड वापरतो? तोंडातनं असं एवढा बोलायला काय झालं? हा कशासाठी आहे? व्हॉट इज दिस प्लेस फॉर? व्हॉट इज ऑल गोइंग ऑन हिअर? मायक्रो लॅब हां. आहे. मायक्रोसाठी हे टेस्टिंग करतात आम्ही. पण मायक्रो कुठे आहे? कोलिफॉर्म इकोला अँड कोलिफॉर्म. कोण कुठे आहे? बनवलेला आहे प्लेट्स. पण फक्त इकोलाईसाठी आपण चेक करतोय का? बाकी फॉर्म्स मग काय होईल? कारण आपल्याला आपण प्लेट बनवू शकतो आणि आपण बरेच वेगळ्या ह्याच्यात पण करू शकतो ना. प्लेट्स हा काय? प्लेट्स नाही पॉलिग्रुप नाही आहे मॅडम. मग कसं ते करतो? आम्ही याच्यात करतो डायरेक्ट. आणि याच्यातनंच मग बघायला मायक्रोस्कोपमध्ये नाही काही तसं काही नाही करत आपण. ते प्लेटिंग वगैरे नाही करत आम्ही. मग कसं आयडेंटिफाय करता की त्याच्यात कलर चेनला इकोला आणि MP बस तेवढा कलरनीच आपण नाही करतो डिटेक्शन. आय थिंक मी ते कडचं घेतलंच नाही.
तर याच्यात ह्याच्यात काय केलं होतं तो बोलले त्याच्यामध्ये सस्पेंडेड सॉलिड्स रिमूव्ह होतात. म्हणजे ते सस्पेंडेड सॉलिड रिमूव्ह केल्यानंतर आपण ह्या याच्यात घेतो ना. इकडे हां ते हा कॅपॅसिटी किती आणि ते दोन्ही सेमच आहे ना. सेम आपण दोन्हीमध्ये किती कॅपॅसिटी आहे हाफ हाफ केलं का 100 ml पण आपण तर 10 आहेत आपल्या अच्छा 10 आहे का असे कुठे आहे 10 मला तर 2 या साईडला 5 आहेत आणि बॅक अच्छा ते पण तिथे पण आहे का हां, अजून पुढे ती एक 3 दिसते आहे अच्छा तर टोटल 10 आहे आणि हे एक 100 ml ओके. ट्रीटमेंट प्लांट है जैसे कि इतने दिनों से सुन रहे भी हैं कि पूना में म्यूनसिपल कॉरपोरेशन का जो ट्रीटमेंट प्लांट से जो पानी गया है या जो भी पानी वो सप्लाई कर रहे हैं जीबीसी का एक ऐसा ये मतलब डिजीज़ जैसा कोविड वैसा जीबीसी करके अभी उनसे वही पूछा मैंने वो बोलते ये सब हम तो करते नहीं पैथोजन का माइक्रोबियल का एनालिसिस. तो अभी उनको जब बोला कि जब पहले ये सब नहीं था कोविड तो अभी आया ना जीबीसी अभी पता चल रहा है कि ऐसा है तो अभी तो करना ज़रूरी है कि नहीं. सिर्फ क्लोरीनेशन से बोलते क्लोरीन डाल के पानी को बस उतना ही ट्रीट करके लोगों को पीने के लिए दे रहे इसलिए अजीब सा टेस्ट आया अब मैंने पिया तो तब मैंने पूछा कि किस चीज़ का ट्रीटमेंट हो. बड़ा बड़ा प्रेशर्स वगैरह लगाया है पूरा पहाड़ भी खोद डाल रहे हैं पहाड़ को तोड़ के बना रहे हैं. ट्रीटमेंट प्लांट को बोला गेट के ऊपर नाम है कहीं तो दिखाई नहीं दिया. हाँ हाँ चलिए.